मुंबईच्या विलेपार्लेमधील जैन मंदिरावर पालिकेनं हातोडा फिरवला आणि विलेपार्ल्यामधील मंदिर पाडल्यामुळे जैन समाज आता आक्रमक झालाय। मुंबई पालिका प्रशासनाच्या विरोधात जैन समाजाचं सध्या आंदोलन सुरू आहे। हाताला काळ्या फिती बांधून जैन समाजानं महापालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी करायची सुरुवात केली आहे। अगदी थोड्याच वेळात मंत्री मंगलप्रभात तोडा सुद्धा आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। सध्याची ही दृश्य आपण बघतोय। विलेपार्ल्यामध्ये जैन मंदिर पाडलं तिथली दृश्य एका बाजूला आपण पाहतोय आणि दुसरीकडे त्यांचं जे आंदोलन सुरू आहे त्याचे दृश्य। आणखी तपशील घेऊयात, प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। सुशांत, काय नेमकं या आंदोलकांचं आता म्हणणं आहे? यांच्या हातात अनेक फलक दिसतात, त्यावर नेमकं काय लिहिलंय? शांति रैली निकाल के विलेपार्ले स्टेशनला लागूनच जैन समाज त्या ठिकाणी वो वापस यहाँ पे कल से शुरुआत हो जाए ऐसी कारवाई अपनी केली बात आणि ते को मंदिर जे आहे ते पालिकेने पाडलं। त्या विरोधात आता जैन समाज आक्रमक झालेला आहे। आणि या ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर जैन समाजाकडून आज खऱ्या अर्थानं निषेध मोर्चा जो आहे तो काढण्यात येतोय। हातामध्ये फलक आहेत, मंदिर सिर्फ पत्थर नहीं वो हमारी पहचान है और संस्कृती है। आणि या ठिकाणी सगळे जैन समुदायातील लोग आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। क्या कहना चाहोगे आज आप रस्ते पे उतरे हो मंदिर? विलेपार्ले में जो बीएमसी ने जबरदस्ती मंदिर तोड़ा है, हम उसके लिए अहिंसक रैली निकालने के लिए के ईस्ट वार्ड में जा रहे हैं और हम चाहते हैं बीएमसी जो भी अन्यायपूर्वक हमारे साथ में जो मंदिर तोड़ा है उसको वापस बना के देवे। क्या कहना चाहोगे? मंदिर पे कार्रवाई की है पालिका ने। मैं सिर्फ ये कहना चाहूँगा कि ये जिस तरीके का काम हुआ है ये हम सब के लिए एक चेतावनी है। हमें ये बताया जा रहा है कि आप लोगों के ऊपर आगे जाके कभी भी कुछ भी हो सकता है, तो हम सबको अब इकट्ठा होना पड़ेगा। जितने जैन है, श्वेतांबर, दिगंबर, स्थानकवासी जो भी है, मेरी रिक्वेस्ट है अब उस सबको भूल के हमारे शासन की रक्षा करना, यही हमारा मॉरल और मेन धर्म होना चाहिए। जय जिनेंद्र। जर बघितलं असेल रिद्धी तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जैन समुदाय जो आहे आलेला आहे आणि कुठेतरी बहिष्कार देखील पालिकेच्या कारभारावर इथे टाकताना आपल्याला पाहायला मिळतात। हातात फलक आहेत आणि महिला देखील असतील या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत। हाताला काळ्या फिती बांधून खरं तर हे निषेध मोर्चा जो आहे तो करण्यात येतोय। आणि या ठिकाणी जर आपण बघितलं असेल त्या फलकावर लिहिलंय मंदिर टूटा है हौसला नहीं टूटा है। आपने आज हाथ में बैनर लिया है, क्या कहना चाहोगे? बघितलं असेल रिद्धी तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला असतील, वृद्ध महिला, तरुणी असतील, त्याचसोबत तरुण असतील ते या ठिकाणी आलेले आहेत आणि लोकांच्या श्रद्धेचा हा विषय आहे आणि त्या श्रद्धेला कुठेतरी इथे हात घालण्याचा प्रयत्न पालिका प्रशासनाने केलाय असा आरोप जो आहे तो या स्थानिकांचा आहे। आणि जोपर्यंत जे मंदिर तोडलेलं आहे ते बांधलं जात नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असा इशारा खरं तर हे जैन बांधव या ठिकाणी देताना पाहायला मिळतात। आणि या त्यांच्या आंदोलनाला सहभागी होणार आहेत ते म्हणजे मंत्री मंगलप्रभात तोडा, वर्षा गायकवाड, राजकीय नेते देखील या जैन बांधवांसोबत आहेत। कारण जी पालिकेने कारवाई केली ती कारवाई कुठेतरी सूड भावनेने केली अशी भावना या संपूर्ण जैन समाजाची आहे आणि त्यामुळेच आज विलेपार्लेच्या रस्त्यावरून हा निषेध मोर्चा निघताना आपल्याला पाहायला मिळतोय। रिद्धी, अगदी सुशांत, आता जसं तुम्ही म्हणालात की राजकीय वर्तुळातले नेते सुद्धा इथे येणार आहेत, आंदोलनात सहभागी होणार आहेत, कोण कोण नेते येणार आहेत, किती वाजेपर्यंत ते इथे पोहोचतील? रिद्धी, आता खरं तर विलेपार्ले स्टेशनच्या बाहेर आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। थोड्याच वेळात मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा हे या ठिकाणी येतील, या रॅलीमध्ये सहभागी होतील। त्यानंतर खासदार वर्षा गायकवाड त्या देखील या ठिकाणी येतील आणि या आंदोलनात सहभागी होतील। त्यामुळे कुठेतरी जनसामान्यांची जी भावना आहे, जैन समाजाची भावना आहे, त्या भावनेत कुठेतरी इथे मंत्री देखील सहभागी होताना दिसतात। कारण ज्या पद्धतीने मंदिरावर कारवाई केली ती कुठेतरी सूडबुद्धीने केल्याचा आरोप या समुदायाचा आहे। आणि आपण जर बघितलं असेल तर या ठिकाणी प्रत्येकाच्या हातात एक फलक आहे, सिर्फ मंदिर सिर्फ पत्थर नहीं है वो हमारी पहचान है। आणि कुठेतरी जी कारवाई केली जाते त्याचा निषेध या ठिकाणी हे जैन समाजातील बांधव जे आहेत ते व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात। ही रॅली थोड्याच वेळात विलेपार्ले परिसरातून स्टेशनच्या बाजूलाच खरं तर या रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे। ही रॅली थोड्याच वेळात या ठिकाणावर निघेल आणि काही अंतरावर ज्या ठिकाणी खरं तर मंत्री मंगलप्रभात लोढा येतील, वर्षा गायकवाड येतील, त्याचसोबत इतर राजकीय नेते देखील
या जैन समाजाच्या महाविशाल अहिंसक रॅलीला सहभागी होतील, समर्थन देतील. या रॅलीनंतर खरं तर पालिका प्रशासन नेमकं काय म्हणते हे बघणं महत्वाचं आहे. कारण पालिका प्रशासनाचं असं म्हणणं होतं की बांधकाम अनधिकृत होतं आणि याचमुळे कारवाई केलेली आहे. मात्र स्थानिकांचं म्हणणं आहे जर मुंबईत इतर जी बांधकामं आहेत, अनधिकृत बांधकामं आहेत, ती पालिका प्रशासनाला दिसतच नाहीत का? जैन समाज हा एक शांत समाज आहे, त्याचमुळे या मंदिरावर कारवाई केली का, असा सवाल हे संपूर्ण जैन बांधव विचारताना आपल्याला पाहायला मिळतात. रिद्धी, अगदी सुशांत, वेळोवेळी पुढचे तपशील तुमच्याकडून घेऊ. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी. सध्या दृश्य आपण बघतो विलेपार्लेमध्ये जे जैन मंदिर पाडलं त्याची दृश्य एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतात आणि दुसरीकडची दृश्य जैन बांधवांनी आक्रमक पवित्रा घेतला, आंदोलन सुरू केलं त्याची.